चालताना बोलताना कोण आपल्या मागे येतो, ट्रेनमध्ये काय बोलतो, बसमध्ये काय बोलतो, जमाना तसा राहिलेला नाहीये. त्याच्यामुळे काळजी घ्या. ही सरळ सरळ खंडणी वसूल केली गेलेली आहे. ठाण्यावरनं घरी येत होता बदलापूर. तर काय झालं तुमच्याबरोबर जरा मला सांगा बरं. बदलापूरला ज्यावेळेस जिना चढताना आहे त्यावेळेस एक माणूस मला बघितला, बाबूराव माने म्हणून आहे, त्यांचा वय 55च्या वरच आहे, 55च्या पुढे. त्यांनी बघितल्यानंतर तो वर थांबला जिनेवरती आणि तो मला म्हणाला की तुमचा घुटण्यांचा त्रास आहे. म्हटलं हो. तर बोलतोय तुम्ही कुठल्या साईडनं उतरला. म्हटलं 3 नंबरला, ईस्टला राहिलाय बदलापूरला. तर 3 नंबरला तो खाली थांबल्यानंतर मी उतरलोय. मला भेटला आणि मला म्हटलं की माझ्या भावाचा वगैरे खूप त्रास होता 9 वर्षापासून. हिंदुजा हॉस्पिटल जे खूप हे केलोय, पण त्यांनी सांगितलं ऑपरेशन होणार, ऑपरेशनला 3-3.5 लाख रुपये लागणार. पण मी ते न करता ठाण्याला गेलोय. ठाण्याला वैद्यराज चव्हाण मिळालेला आहे, नाशिकवरून येते, कांदा बटाट्याचा व्यापारी. तो 15 दिवसातून एकदा येतोय ठाण्याला. तर तिथं मी माझ्या भावाला घेऊन गेलो, 1 महिन्याची औषध दिलं, तो ठीक झालेला आहे. तर तुम्ही पण तिथे जा असं त्यांनी खूप मला सहकार्य केलं आणि खूप प्रेमाने असं सांगितलं त्यांनी. आणि 2-3 वेळा त्यांनी मला फोन केला, तुम्ही गेल्या का ठाण्याला. मी म्हटलं नाही सर. 6 जुलैला मी दुपारी 2:30 वाजता गेलो ठाण्याला. मी त्यांना फोन केल्यानंतर ते म्हणले उत्कर्ष नाक्यावर या, रिक्षा पकडून मी तिथं तुम्हाला घ्यायला येतोय. तर मी तिथे गेल्यानंतर त्यांना फोन केलो, ते 2 मिनिटात मला घ्यायला आले आणि मेडिकलमध्ये घेऊन गेले आणि त्यांनी माझ्या हाताची नळी वगैरे तपासली आणि सांगितलं की 1 महिन्याची औषध आहे, 1-2 महिन्याची, ते तुम्हाला घ्यावं लागेल. मी त्यांना म्हटलं की मला ह्यावेळेस पैसे नाही आहेत, मला काही औषध घ्यायचं नाही, किती बजेट होईल ते सांगा. मग त्यांनी ते मेडिकलमध्ये घेऊन स्वतः डांबर चमनप्रास 1 किलोचा तो काढला त्यांनी. डांबर चमनप्रास आणि फोडला त्यांनी. आणि जो मेडिकलवाले होते बसले, त्यांच्याकडून ते तोड्याने औषध मोजायला लागला आणि ते घेऊन 10,000ची आहे, 20,000ची असं करून वास घेऊन त्या डब्यात येऊन तो मिक्स करायला लागला वैद्यराज चव्हाण. असं बोलता नंतर मला म्हणाले की 2-3 औषधी मिक्स केलं. त्यांनी सांगितलं की 40,000ची औषध झाली आहे. म्हटलं माझ्याकडे एवढा पैसा नाही आहे सर, तुम्ही डायरेक्ट केल्या. तर म्हणजे थोडा तरी असेल, थोडा भरावून परत औषध त्यांनी बनवलं. असं बनवून 1,15,000ची औषध बनवली त्यांनी. हा. आणि तुम्ही पैसे किती दिले? 50,000 सर. आणि जागेवर तुमच्याकडनं जबरदस्ती पैसे घेतले? हा, ऑनलाईन केलं, बँकेत होते. तिथे बसूनच केलं? हा, तिथे बसून. त्याने तुम्हाला द्यायलाच सांगितलं? हा. ते बोलले आता औषध बनवल्यानंतर तुम्ही म्हणता की पैसे नाही. म्हटलं सर मी अगोदरच बोललो होतो, मला अमाऊंट सांगा. तुम्ही मला अमाऊंट न सांगता तुम्ही स्वतःहूनच औषध बनवली. आता ते दुकान चालू आहे? मी 2-3 वेळा गेलो, बंद आहे. ठाण्यामध्ये कुठे आहे ते दुकान? उत्कर्ष नाक्यावर मेडिकलचं दुकान आहे? हो सर. नवरत्न आयुर्वेदिक या नावाने मेडिकलचं दुकान आहे? हो सर. आणि तिथे राबोडी पोलीस चौकी आहे, मी त्यांना पण कळवलं. पोलीस आयुक्ताला पण काय बोलले? पोलीस काय बोलले? पोलीस बोलले की आम्ही इन्क्वायरी करतोय, तुम्हाला टाइम लागेल. पण हे किती दिवसानंतर तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेला? पोलीस स्टेशनला 2 दिवसांनी गेलोय, लगेच 2-3 दिवसांनी. 2-3 दिवसांनीच कंप्लेंट केली? मग त्यांना दाखवलं का इथे असं मेडिकलचं दुकान आहे? दाखवलं. ते घेऊन पण आले तिथे. मग ते आजूबाजूवाले बोलले की हे असेच फसवतात, हे असेच फसवतात, खूप लोकांना लुटतात. बघा आपल्या मुंबईमध्ये कशा पद्धतीने फ्रॉड होतात. मी यांना का बोलायला दिलं की रेल्वे स्टेशनवरनं जिना चढताना यांना संधिवाताचा त्रास आहे म्हणून ते लंगडत चालत होते. तिथे त्यांना एक माणूस काय भेटतो, तो त्यांची विचारपूस काय करतो, माणुसकी काय दाखवतो, त्यांना एक आधार काय देतो आणि सांगतो की तुमचा पायाचा इलाज मी करून देतो. आणि या विश्वासाने तो त्यांच्याशी बोलतो. यांना तो विश्वास येतो की चला कोणीतरी आपल्याला एक परका माणूस काहीतरी आपली काळजी घेण्यासाठी म्हणून आपल्याला चौकशी करतोय. वास्तविक पाहता या सगळ्या गोष्टी प्रत्येकाने टाळल्या पाहिजे. अनोळखी माणसाशी बोलताना 100 वेळा विचार केला पाहिजे. रस्त्यात असू दे किंवा कुठेही जाताना कोणीतरी आपल्याशी अचानक येऊन बोलतोय तर आपण बोलायचं की नाही बोलायचं याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. पण आता ज्यांना वाटलं की चला माझ्या पायाची कोणीतरी चौकशी करतोय म्हणून त्या माणसाशी बोलले, फोनवरनं बोलणं झालं आणि सांगितलं की मी तुमचा इलाज करून देतो. एखादा माणूस स्वतःहून ज्यावेळी आपल्याला भेटतो आपल्याला वाटतं आपल्याला देवच आला साक्षात, म्हणून आपण मदतीचा हात घेतो. आणि मग ठाण्यामध्ये एका मेडिकल शॉपमध्ये ज्याचं नाव आहे नवरत्न आयुर्वेदिक, यांच्या संधिवातासाठी आम्ही उपाय करून देऊ म्हणून त्यांना त्या दुकानात बोलवलं गेलं. आणि नंतर
एक डाबर च्यवनप्राश आणि काहीतरी अशी जडीबुटी घेऊन औषध बनवलं आणि जागेवर 50,000 रुपये त्यांना द्यायला लावले. एक प्रकारची खंडणी होती. नवरत्न आयुर्वेदिक हे जे काही तिथे मेडिकलचं दुकान आहे तिथे अशाच पद्धतीने ज्यावेळी एखादा सावध भेटेल ते शटर उघडतील. असं रेल्वे प्लॅटफॉर्मवर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी अशा कमजोर लोकांना, ज्यांचे पाय दुखतात, जे चालायला बरोबर चालत नाही, अशा लोकांना घेऊन तिथे वेडं बनवण्याचा धंदा ठाण्यामध्ये सुरू आहे. आणि पोलिसांकडे हे जाऊन आले होते. मग एफ आय झाला का त्याच्यावर? नाही, एफ नाही केली. ते बोलले तुम्ही अर्ज द्या. दोनदा गेलो. पहिलं 2017, 11, 23 ला हा पोलीस स्टेशन मध्ये अर्ज दिलेला होता. मग त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर 3-4 वेळा गेलो, पण ते म्हटलं काम चालू आहे. हा फोन उचलतो का माणूस? हा आपण याला फोन करूया. वैद्यनाथ चव्हाण फोन उचलतो? त्याचा फोन बंद म्हणून दाखवतो, पण हा कोण फोन उचलतो मग? बाबूराव माने. तो कोण आहे? तो मला बदलापूर स्टेशनला मिळाला. त्यांनीच मला मार्ग बदलापूर स्टेशनला भेटला. आपण त्याला फोन करूया. म्हणजे कोण माणूस कसा फसवेल काही सांगू शकत नाही. आपल्याला वाटतं की आपल्याला देवासारखा भेटला कोणीतरी मदत करायला, पण तो मदत करायला नाही, आपली शिकार करायला आलेला असतो. हे प्रत्येकाने ओळखलं पाहिजे. कोणाचेच नंबर चालू नाहीये. मी सगळे नंबर लावून बघेन, जेथे जेथे शक्य होईल ते. कोणतेच नंबर चालू नाहीये. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला एखादा स्कॅम करायचा असतो त्यावेळी हे नंबर चालू करतात आणि बाकीच्या वेळी हे सर्व नंबर बंद करतात. आज म्हणजे मग असा संशयाला कुठेतरी सुई राहते की ही सर्व जी मिळी भगत जी होते दुकानामध्ये, कुठे ना कुठेतरी हे सगळ्यांना माहिती असतं की या दुकानामध्ये असे काहीतरी व्यवहार होतात आणि मग कारवाया तरी पण होत नाही. तुमची चुकी आहे हे तर मान्य आहे, पण मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करतो. कारण काय माहितीये का, तुम्ही ज्यावेळी आलात, मी जायच्या गडबडीत होतो, पण आपली एवढी अक्षम्य चूक आहे की एखाद्या आपण चालत असताना कोणीतरी अचानक आपल्याला येऊन भेटतोय आणि आपल्याला विचारतोय. आताचा जमाना तसा राहिलेला नाही आहे. साधा सिंपल माणूस आणि 55च्या हल्ली तुम्हाला सांगतो, गोड गोड बोलून लोक फसवतात, आपली ओळख काढतात आणि आपल्याला विश्वास वाटतो की चला आपल्याला आपुलकीने कोणीतरी विचारतो. मी प्लीज, बऱ्याच जणांना हा अनुभव येणार, रस्त्यामध्ये चालताना येताना आपल्याला वाटतं काय हा विषय छोटे मोठे घेऊन बसतोय, काय हे काय लोकांना कळत नाही का? पण लोकांना नाही कळत. त्यावेळी आपल्याला आधार वाटतो. चालताना बोलताना कोण आपल्या मागे येतो, ट्रेनमध्ये काय बोलतो, बसमध्ये काय बोलतो, जमाना तसा राहिलेला नाहीये. त्याच्यामुळे काळजी घ्या. ही सरळ सरळ खंडणी वसूल केली गेलेली आहे आणि पोलिसांना जर याच्यावर काहीच कारवाई करायच्या नसतील, 2023 ला त्यांनी पत्र दिलेलं आहे. एकदा तरी तुम्ही शहानिशा केली पाहिजे, त्यांना शोधलं पाहिजे. मी येतो ठाण्यामध्ये, आपण बघूया त्या दुकानदाराला, आपण शोधूया, भेटला तर बघूया, आपण त्याचा जाब विचारूया आपण. मी तुम्हाला पुन्हा कॉन्टॅक्ट करतो. मी ठाण्यामध्ये स्वतः येतो. ठीक आहे? थँक्यू.